तुम्ही सर्वे आणा भदानी पाटील तर तुम्ही जर का सर्वे मध्ये भदानी पाटलाचं नाव नसेल तर मी जिंदगी भर राजकारण करण्याचं तुमचं कोणत्या भागातून इच्छुक? माझं दोन याच्यावर जोडा दोन मधून साहेब मी 25-30 वर्षाचा रहिवासी आहे. प्रशांत भदानी पाटील आणि साहेब मी ओबीसी मधून कृष्ण होतो नसेल ओबीसी पण महिला द्या साहेब. एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा जातीचा पाहुणा सागर पाले आणि उल्हास साळवे बरं का. यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं साहेब. काय भेटलं फक्त पीएम तिकीट कापलं साहेब. तुम्हाला भाजपची चिंता नाही का? परत उभा राहायचं नाही का? भारतीय जनता पार्टी चिंताची पार्टी नाही आहे. यांची बापाची पार्टी फक्त वंजारींची एक पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? पीएची पार्टी असेल तर कार्यकर्ते जातीवाद केला साहेब. त्यांना म्हणा तुम्ही खरंच इमानदार असाल तुमच्यात इमानदार प्रामाणिक आहेत ना तुम्ही एवढे प्रामाणिक नेते आहेत ना तर तुम्ही काय करा फक्त आणि फक्त सर्वे आणा. जिल्हा अध्यक्ष म्हणा तुम्ही सर्वे आणा. कायमचा तुमचा गुलाम बनू आम्ही कायमचा गुलाम बनू. साहेब माझ्याकडे सर्वे आहे आणि हा सर्वे ऐका साहेब हा सर्वे राज वानखेडेकडे पण आहे. हा सर्वे उल्हास पाटलाकडे पण आहे. हा सर्वे सागर पालेकडे पण आहे. हा सर्वे रोजतकरकडे पण आहे आणि यांच्याकडे सर्वे असून यांनी असा अन्याय केला साहेब. जिल्हा अध्यक्षांकडे पण माझी भूमिका हेच आहे. माझा न्याय करा न्याय करा मला न्याय करा मला न्याय द्या मला न्याय द्या न्याय आत्मदान करू. वेळेला पुढच्या जोडी येऊन जाणार आम्ही निवडून नाही जाणार त्यांच्या विधानसभा या टक्क्याला हलवा इथून त्याला बोलवा इथे त्या टक्क्याला बोलवा त्या टक्क्याला इथे बोलवा. लढू आपण हटवलं नाही सावेला हटवलं नाही तर बीजेपी बीजेपी संपून जाणार. बीजेपी संपणार इथून बीजेपी संपून जाणार. हा वारकरी साहेबांचा निर्धार आहे. बीजेपीला येऊ देणार नाही बीजेपी. अरे लोकशाहीवर जातीवाद केलेला आम्ही चटाई उचलायचं का? चटाई उचलणार आहेत का आम्ही? हा 20-20 वर्ष काम केलं काय उपाशी तापाशी आज 5 असताना रात्रंदिवस या माणसाच्या मागे सर्व वारकरी संप्रदाय सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व महिला मंडळ या माणसाचं नाव घराघरामध्ये आणि हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे यांना आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ आम्ही. हे जे आक्रोश करणारी जनता आहे ही काही प्रशांत पाटीलची नातेवाईक नाही. पैसे घेऊन आलेले लोक सांभाळले लोक संघटनेचे कार्यकर्ते आलेले तिथं सगळ्या जाती जातीवाद करतो कराड आणि सावे पीएल तिकीट देतो. तुमच्या बापाची पार्टी जनता पार्टी जनता पार्टी तुम्ही रस्त्यावर आहे साहेब. रस्त्यावर मी
नातेवाईकाला तिकीट दिलं करांना आणि काम नाही आहे ना साहेब. साहेबांनी PL दिलं. यांची बापाची आहे. अतुल सावेचं करायचं का? खाली गुडघा. अतुल सावे. अरे ये जनता आहे सगळी. आणि त्यांनी अंगावर रॉकेल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही काय तुमच्या नेमक्या मागण्या होत्या? एक मिनिट शांत घे. नेमक्या मागण्या काय होत्या? साहेब मी एकच सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्ष पद आहे. मी मागील 25 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीत काम करतो. तसेच मी कोरोना काळामध्ये मला यांनी कोरोना योद्धा म्हणून यांनी मला सर्टिफिकेट दिलं. पेपरमध्ये मी 10,000 मास्क वाटले. घराघरात मी 1500 तर 2000 मी ऐका साहेब 1500 तर 2000 वाफेचे मशीन वाटले. त्याच्यातनं यांना डॉक्टर कला 1500 मशीन माझ्याकडनं दिले. यांनी ज्यांचे स्टिकर लावून यांच्या वार्डात वाटले. साहेब मी 500 किटा यांना दिल्या. यांनी जर भाजपला यांच्या पिशव्या घातल्या, माझ्या पिशव्या काढल्या साहेब. आणि यांनी या बाहेर वाटलं साहेब, वाटलं नाही उद्या. बाहेर. आणि मी गरगरिबांना वाटलं माझ्या पिशव्या काढल्या यांनी इथे आणलं नाही. आता तुम्हाला उमेदवारी मला उमेदवारी नाकारली. म्हणजे नाकारली कशी ऐकून घ्या साहेब. सकाळी मला 10 वाजता ऐका साहेब, सकाळी 10 वाजता मला एक सांगा साहेब, सकाळी 10 वाजता मला जिल्हाध्यक्षांचा फोन आला. मला मेसेज पण आहे, टेक्स्ट मेसेज आहे, तू फॉर्म भर, तुझा बी फॉर्म रेडी आहे. त्यानंतर मला आमदार संजय केनेकरांचा फोन आला, तुझा फॉर्म रेडी आहे, तू फॉर्म भर. यांनी शितोळे साहेबांनी मला 12:30 वाजता धनंजय कुलकर्णीचा फोन आला. मला सांगतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा. भदाने जे आहे आता तुमची मागणी काय आहे? मला न्याय द्या. काय पाहिजे? मला माझं तिकीट द्या. मला माझं तिकीट द्या. जर एक मिनिट साहेब, हे म्हणतात की बाबा सर्वेमध्ये बरं का साहेब, मी यांना हे विचारतो. आता तर वेळ गेली आहे. मात्र तुमची आताची मागणी काय आहे? यांच्या एक मिनिट काय म्हटलं, यांनी काय केलं, खोटं बोलले, लोकांना असं केलं. असं खोटं बोलून ह्या लेवलच्या माणसांना यांची लायकी योग्य नाही. याचं योग्य आहे का? ह्या भागवत कराटे बीडचा पॅटर्न संभाजीनगरमध्ये जाण्यास सुरुवात केलेली आहे. याने फक्त वंजारी मराठा वाणी असा भेद तयार केला आहे तिथे. आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढचं भविष्य आमचं अंधकारमय दिसतंय. त्यामुळे आम्हाला भागवत कराडाची विशेष नाराजी आहे. भागवत कराडने हे करायलाच नाही पाहिजे होतं. तेच फाडून घेतलं. बाबा तुम्ही आक्रोश करताय, मग आमच्यावर अन्याय झालेला आहे. मी काही कार्यकर्ता नाहीये, मी एक सामान्य नागरिक वारणातला. तरी पण आमची जी इच्छा होती, जी सगळ्या जनतेची इच्छा होती, आम्हाला यांचं लाईक याच्यामुळे एक ते सप्ताहामध्ये येणार, का धार्मिक कार्यक्रम करणार, आध्यात्मिक कार्यक्रमाला मदत करणार. मग यांनी असं ऐनवर असा अन्याय काय करायला पाहिजे, हे फडणवीस साहेबांपर्यंत जायला पाहिजे. बीजेपीला यांनी जे बीजेपी वाढवलं मोदी साहेबांच्या नावावर, फडणवीस साहेबांच्या नावावर आम्ही मतं देतोय. या लोकांना हा तर राज्यसभेवर आला कराड, हा तर निवडून पण येऊ शकत नाही. हा याने नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवा. याची जी कॅपॅसिटी आहे एका नगरसेवका एवढी सुद्धा नाहीये. तुम्हाला त्रास पण खूप होतोय, काय सांगाल? त्रास होतोय. आता आम्ही आत्मदानच करणार आहे. आज सगळे आत्मदान होणार आहे. तुम्ही शर्ट पण फाडलेला आहे का? शर्ट का बरं पाडले तुम्ही? एवढा का उद्रेक तुमचा झालाय? उद्रेक आहे म्हणजे यांनी आम्हाला अन्याय केलाय. सामान्य लोकांवर त्यांच्यावर अन्याय. हा त्या माणसावर अन्याय नसून हा सामान्य. आता थोड्या वेळापूर्वी मोदी आणि फडणवीस यांचं वापरलं होतं नाव, वापरलं नेमकं काय? मोदी आणि फडणवीसांनी जे काम केलंय त्यांच्या नावावर या लोकांनी यांना मतं दिलेली आहेत. यांची लायकीच नाही या लोकांची. फक्त फडणवीस साहेब आणि मोदी, आपल्या देशाला नेतृत्व पाहिजे मोदींचं आणि राज्याला नेतृत्व पाहिजे फडणवीस साहेबांचं. म्हणून आम्ही ह्या लोकांना जवळ केलं. हे जवळ करण्याच्या लायकीचेच लोक नाहीये. हे दोन्ही लोक बीजेपीचं नामोनिशान संभाजीनगर म्हणून मिटवणार आहेत येत्या काही दिवसात. ते लोक तुम्ही लोकांच्या आमच्यावर भरोसा ठेवू नका. तुम्ही वाढत जा, प्रतिक्रिया घ्या लोकांच्या. काय तुमचं काय, तुम्ही तिकीट दिलं होतं का? तुम्हाला मागितलं होतं का? हो म्हटलं होतं. शेवटपर्यंत मी स्वतः वाटले यांनी जातीवर नंतर शेवटी 2:45 वाजता जातीच्या माणसाला तिकीट दिलं. शेवटपर्यंत सांगितलं फक्त जात आणि जात आणि नातेवाईक याच्यात तिकीट वाटले. याच्यावर तिकीट वाटलेले. पण भाजप तर म्हणतं की आमदाराच्या मुलांना त्यांना आम्ही म्हणतं, वरचे नेते म्हणतात, पण हे लोकलचे ऐकत नाही त्यांचं. हे जर हे मोठ्या माणसाचं ऐकत नसतील तर हे सत्तेवर राहण्याचा यांचा उपयोग नाही काही. यांना सत्तेवर ठेवायला. आणि तुम्ही ऐका,
जनतेचा विकास होतोय, जनता ही बघते, म्हणून लोक बीजेपीकडे एका आशेने पाहतात आणि हे लोक बीजेपीचं नाव खड्ड्यात मग घालतात. आता पुढचं काय आहे? पुढचं आम्ही बीजेपी सोबतच आहे, पण आमच्या माणसाला तिकीट त्यांनी द्यायलाच पाहिजे. नाही आता तर तिकीट देऊ शकत नाही ना. देऊ शकत नाही तर मग आम्ही स्वतंत्र लढून तो आमची सिद्धता करून दाखवणार. आता कसं, कारण आता तर संपलंय ना. तिकीट जरी संपलं, माणूस थोडा संपतो. तिकीट वाटणं संपलं, माणूस संपणार नाही. फडणवीस साहेब ते तर करतीलच ना न्याय, ते तर ह्या गोष्टीवर न्याय करतील ना. ते एवढे द्रष्टे मुख्यमंत्री आहे. मी म्हणजे खोटं सांगत नाही, ह्या निवडणुकीबद्दल बोलत नाही मी. ह्या ऍक्च्युली यांचे कर्तृत्व वरपर्यंत जात नाहीये. फडणवीस साहेब सगळ्याच लोकांना भेटू शकत नाहीये. ते भेटू शकतात का सगळ्या लोकांना? बाहेर येत नव्हते साहेब, बरं का? आणि मला एक सांगा, एवढं असून मालक मला एक सांगा, काय भेटलं यांना? पण तुम्ही प्रयत्न केला होता का कालपासून त्यांना भेटण्याचा, बोलण्याचा? खूप प्रयत्न केला साहेब. काल नाही, मागील 8 दिवसापासून त्यांना भेटतोय. हे मला म्हणतात, मला जिल्हाध्यक्षांनी सकाळी 10:03 मेसेज केलाय माझ्या मोबाईलवर, तू फॉर्म भरून टाक, तुझा बी फॉर्म रेडी आहे. 11 वाजता मला जिल्हाध्यक्ष फोन करून सांगतात की तुझा फॉर्म रेडी आहे, तू ओबीसी गटातनं भरून टाक. त्यानंतर 11:15 मला संजय केनेकरांचा फोन आला की तुझा फॉर्म ओके, तू भरून टाक. त्यानंतर 12 वाजता मला धनंजय कुलकर्णीचा फोन आला, तुमचं पूर्ण नाव सांगा, बी फॉर्म रेडी करतोय तुमचा. त्यानंतर 12:30-1 पर्यंत त्यांनी मला खेळवत सोडलं साहेब. 2 वाजता साहेब मी यांच्या रावण्या करतो साहेब, यांनी फोन बंद केले. 2 वाजता यांनी फोन बंद केला साहेब. आणि 2:30 वाजता साहेब यांनी अतुल सावेंचा पीए, बरं का साहेब, तो पीए, त्या पीएच्या बायकोला यांनी तिकीट दिलं हळूचकनी. आणि डॉक्टर कराळांचा नातेवाईक आहे साहेब, वंजारी तिथं नातेवाईक आहे, सागर पाले, याला तिकीट दिलं. जनतेच्या प्रत्येक गल्लीत जा, प्रभागाच्या प्रत्येक गल्लीत जा, बदाने पाटील कुठे आहे आणि सागर पाले कुठे. आणि 1 मिनिट मोबाईल, जर तुम्हाला यानंतर सी फॉर्म जरी दिला नाही तर मग काय करणार? सी फॉर्म मला द्यावं हीच मला त्यांच्या चरणी विनंती. देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे, बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही जनतेवरती अन्याय करू शकत नाही. फक्त एक सांगा, प्लीज त्यांनी जनतेवरती अन्याय करू नये. कारण मी जनताचा, भारतीय जनता पार्टीचा सेवक आहे, जनता पार्टीचा मी शिपाई आहे. आणि त्या शिपाई म्हणून मी मागील 25 वर्षापासून कार्य करतोय. आणि हा सर्व नाही, त्यांनी सर्व दाखवा. जर सी फॉर्म नाही दिला तर तुम्ही अपक्ष लढणार का? ती भूमिका नंतर साहेब ते काय करायचं ते नंतर करू, पण तोपर्यंत नियम आहे का सी फॉर्म प्रशांत बदाने पाटलांची भूमिका आहे, ते पुढे काय करायचं ठरवूया, पण पक्षाने पुढची भूमिका आम्ही नंतर सांगू तुम्हाला.